अग बाय जानवीना मला करमत नाय. अग बाय जानवीना मला करमत नाय. लय 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 ला 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 लय 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 ला 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 ला. हो काय ग? काय चाललं? काही नाही. सारखं त्या मोबाईल मध्ये बोट घालून राहिले. अगं मग बसल्या टाइमपास नको. आता मी काय म्हणते, हा मी चालले कामाला कवा? आता काम? आणि मग तुम्ही हा? ना तिथं स्वयंपाक करून ठेवलाय, जेवण खाऊन करून घ्या बर का. मी काय म्हणतो, तुम्ही काहीच म्हणू नका बाई. ऐक. मला जाऊ दे निघून आता पटापटा पावडर लावून. अरे पण मग एवढा मेकअप करून कुठं तुला काय तिथं पाहायला येणार आहे काय काम? हा अहो मला पाहिलं नाही येणार. काय चाळे करती? काय बोल राहिले तुम्ही? काय बोलू राहिले म्हणजे? मी चालले कामाला निघून. कामाला नको जाऊ, इकडे ये हा बस. हा आज आहे ना हा कामावर नाही जायचं. का बरं? आज मला लय मूड आला. मूड आला? हा तुम्हाला रोजच मूड येतो. तुमचं सारखं तेच चालू राहतं. तुम्हाला मूड येईल पण मला मूड नाही ना बाई. नाही मला फुल मूड आहे. हा का? तुला जरी नाही ना मूड, तुला आणतो ना मी. आज कामावर जायचं नाही, आज मला लय मूड आहे. सोडा मला, जाऊ द्या कामावर निघून बाई. शांता ऐक जरा. हे बाय मला रोज मूड येतो, तू रोज मला करून देत नाही बर का. हं? तू बायकोय का कोण आहे मग? हं? हो मी बायको आहे पण मला मूड नाही येत ना. मी कशी तुम्हाला करून देणार हो? आता तुम्ही मला सांगा, जर एखाद्या बाईला मूडच नसला तर ती कशी करणार हो? कशी करणार म्हणजे? मला रोज मूड येतो. मला वाटतं माझ्या शांताला असं जवळ घ्यावा, हं? असं करावा तसं करावा. मग बायकोचा मूड येत नाही, मग नवऱ्याला कोणा का पावा? तुम्ही कोणाकच पाहू नका बाई. फक्त काम धंदा करा, जेव्हा खावा आणि गपचीप झोपून घ्या. आता मी ना कामावर जाते, तो मालक नुसता बडबड करीत राहतो. तो म्हणतो तू शांता रोज येते उशिरा काय येते, त्याला काय सांगायचं? नवरा मला आवडून धरी तो रोज, असं सांगू का? मला गेला चुल्या तो पैसा अडका मरू दे. रोजच कमी ती तू. हा आज मा पै झोप तू. मला मूड येईल, मी तुला सोडणार नाही. हो पैसा कमी ती म्हणजे मग घरात खायचं काय? पैसा नसल्यावर का दगड खायचे का? मी तुला खायला घालतो पण मा मूड पहिला जाऊन दे. हो तुमच्या एकट्याच्याने काही भागत नाही तेवढ्या पगारामध्ये, म्हणून तुम्हाला थोडा हातभार लावते. मी जाते कामाला. पण तुला एक माहितीये का शांता, हं? माझा जो मूड राहतो तो बायकूनच माझा मूड कमी करायला पाहिजे का नाही? हो तुमचं सगळं बरोबर आहे पण तुम्ही सोडा बाई मला. अरे मग तुला मूड कवा यायचा? ते आल्यावर मी तुमच्याकडे येते ना. तुम्ही काय टेन्शन घेऊ राहिले? काय म्हणली? ते मूड आल्यावर येईल ना. मग आता जाऊ दे मला कामावर. बर आणि जाय. तुम्ही जेवण करून घ्या बर का. हा मी जेवतो आणि हातात धरून झोपतो. काय म्हणले? काय? जेवतो आणि पोळी हातात धरून खातो. हा मग काही लोक का पाया धरून खाता का? घ्या झोपून. अगं काय वाटाय पाहिजे यार. ते मला नका सांगू बाई. नवऱ्याचा मूड घालून टाकला तो सगळा. ही बाई आहे ना अशीच करते यार. आज आहे ना सुट्टी होती, मग या बाईनं सगळा मूड घालून टाकला. अहो रोजच चेवळीचा असं मूड आला का बाई नाहीच म्हणते. काय डोकं लावा मला तर काही समजा. नेमकं हिला झालंय काय? हिला मूड का येत नाही? मग आता असं फना मूड येतो आणि हिला मूड येत नाही. मला तर काय करावं असं झालं बघ. जाऊ दे की झोपून मरू दे. मला आहे ना ड्युटीला जायला उशीर होऊ राहिला. रोज ही कामावाली लेट येऊ राहिली बघ. ही कामावाली 2 महिन्यापूर्वी मी पाहतोय रोज लेट येते. काय कारण काय बा येत काय कळायलाच मार्ग नाही. अहो एवढं 9 वाजले तरी अजून तिचा पत्ते सगळे काम तसेच पडले ना. आलो थांबा. कोणी? येऊ का मला? हा या शांताबाई.
शांताबाई हा थांब, तू ना 2 मिनिटं माझी बोल. काय झालं? मला काही चुकलं का माझं? अहो काय झालं म्हणजे मला ड्युटी जायशीर होतो. हा तो आहे ना 2 महिन्यापूर्वी पाहतो तू निस्ती लेट होती, निस्ती लेट होती. अहो किती पसारा पडेल राहतो या घरात. शांता, हा तू रोजची लेट का येऊ राहिली हे तरी मला सांग, नाही तर मला दुसरी कामावाली पाहिला. सगळं काम तसंच पडेल. तुला कामावर कासाठी घेतलं म्या? अगं एवढा पसारा त्या भांड्यांचा धुण्याचा, घर झालेलं नाही. काय सांगायचं शांता तुला? आणि तू 2 महिन्यापूर्वी लेटू सुटली, काय भानगड काय? नाही तर मग मला सांग, मी मा पद्धतीनं पाहून घेतो कोणची बाई. का आता बोल ना, काय मी काय बोलू राहिलो? शांताबाई, तू का लेट होती बा? हे कारण मला पहिलं सांग. अहो मला का आता तुम्हाला काय सांगायचं बाई, ते माझा नवरा मला सोडित नाही, त्याच्यामुळे मला रोज लेट होतं यायला. तो आता सुद्धा त्यांनी मला आवडून धरलं होतं, त्याला सारखा मूड येतो. काचा? ते आता मूड काच येत राहतो, माणसाला कशाचा मूड येतो? हा त्याला का करायचं मूड येतो काय नो बा? काय म्हणले? काय नाही तो ड्युटीवर नाही जात का? सुट्टी ना त्यांना आज. हा ते रोज ड्युटी जायच्या आधी नुसते वडीत राहते मला. ते म्हणते मला मूड आलाय, मला मूड आलाय. पण तुम्हाला सांगते काय करू मालक, मला मूडच येत नाही ना हो, त्याच्यामुळे मला लेट हो राहिलं. तुला मूड येत नाही? हा म्हणजे नवऱ्या पै जायला तुला मूडच येत नाही का शांता? हा हे कारण आहे त्याच्या मागचं. तुम्ही एवढे फडाफडा बोलू राहिले, पण मला काय झालं मालक, इकडे आडून इकडे वीर झालं. त्या नवऱ्याला मूड येतो, तो सारखा वडीत राहतो, आणि त्याने आवडून धरलं का इकडे यायला उशीर होतो, आणि इकडे आलं का मालक म्हणतो तू लेट का येते. म्हणजे मला दोन्हीकडून माझं मरण झालं, आणि माझं मध्येच असं झालं का मला मूड येत नाही, त्याच्यामुळे काही कामं होत नाही, आणि ते परत तिकडे यावं लागतं कामावर निघून मला. म्हणजे तुला मूडच येत नाही? हा तुला नवऱ्याला कवरी घातली तरी तुला मूड नाही? हा ना मालक. मग तू इकडे ये, 2 मिनिटं इकडे बस. हा इकडे ये. काय हो मालक? बरं शांता, हा मला एक सांग, हा तुला मूड आणायचाच आहे का? तुम्हाला एक सांगू का मालक? आता काय झालं माहितीये का, आता नवऱ्याला बायकोचं प्रेम पाहिजे असतं, पाहिजेच. बरोबर आहे. हो. आणि ते नवऱ्याला देत नाही ना, आणि नुसता नाराज राहतो बाई, आणि नुसता असा वासा दाती येतो, आणि लगेच मला म्हणतो जाय मर तिकडं, नुसतं कामच कर, नुसत्या पैशाच्याच मागे लाग, आणि तुला प्रेम नाही देवत का नवऱ्याला, आणि जाऊ का दुसऱ्या बाईकडं, असं म्हणतो डायरेक्ट. शांताबाई, त्याचं बरोबर आहे. त्याला जो मूड येतो ना, तो असा काटून येत असं, आणि तुला मूड येत नाही ना, मग तोच काहीतरी थोडासा फॉल्ट असं. फॉल्ट? हो. ती काय झालं मला ना, मला एवढे 2-3 महिन्यातच असं हो राहिलं, नाही तर आम्ही नवरा बायको पहिले चांगलं राहायचो. हा का? हा पहिला यायचा का तुला मूड? ते हा म्हणजे थोडा यायचा, ते आता म्हणजे अजिबातच येत नाही. मग तवा चांगलं व्हायचं ना काय मूड आल्यावर? ते हा, आणि नवरा खुश राहायचं तेव्हा. खुश राहायचं ना? हा आता खुश नाही ना? नाही ना. शांता ऐक, हा मी काय सांगतो आता, हा तुला एक आयडिया देऊ का? द्या ना मालक. हा? हा या बा, आता घरी गेली का हा मेडिकल मध्ये जायचं, हा आणि मेडिकल वाल्याला म्हणायचं हा मला मूड येत नाही, हा मग मला ना एक पावरची गोळी द्या मला. हा का? पाय मेडिकल वाला अशी बारी गोळी देईल ना, हा तुला मूड येईल ना तुला, हा तू नवऱ्याला सुद्धा दाबून धरशील, हा का? आणि कामावय तू दुसऱ्या दिवशी लवकर येशील. असं म्हणते का? हा म्हणजे त्या पावरच्या गोळीने मला मूड येईल का मग? अहो एवढा मूड बाई, हा तू पाय घेऊन तर पाय कसं होतंय? मग एक काम करू का मला? हा? हा? मी काय करते माहितीये का, मी आता घरी जाते बर. आणि लगेच जाते मेडिकल मध्ये, आणि पावरची गोळी घेते, आणि नवऱ्याला आज सुट्टी, नवरा घरी ना, पहिलं नवऱ्याला प्रेम देते, आणि मग येते कामावर परत. शांता, हा पहिली तू नवऱ्याची हाऊस करूनच ये, हा हा भले काम उद्या कर. हा हा? फक्त उद्या लेट नको येत जाऊ बा आता. हा आता तुम्ही एवढी भारी आयडिया दिली ना, आता मी जाते, आणि तुम्ही सांगितलं ते करतेच मी आता. लगेच जा. येऊ का मला? हा, ये. बरं
आणि उद्या पण लेट नको हा नाही नाही अजिबात नाही. जाय मग. हायला तरी म्हणलो शांताला एवढा उशीर का लागतो यायला म्हणजे शांताला मूडच येत नाही. जाऊ दे आता तिला उपाय दाखवलाय, आता तेवढा उपाय केला का तिनं उद्या बरोबर लवकर येईल. जाऊ दे चल. बाई मस्त मेडिकल मध्ये गेले, गोळी आणली. आता आहे ना मालकाने सांगितल्याप्रमाणे ना गोळी घेऊन टाकी. ते मालक म्हणा लगेच मूड येईल तुला, म्हणजे तुमच्या नवरा बायकोत वाद होणार नाही, कामावर लवकर येशील म्हणजे मला पटकन कामावर जायला. पण पहिलं नवऱ्याला खुश करते बाई. आता आहे ना पाणी घेऊ दे. घेतली बाई पावरची गोळी. आता आहे ना पहिलं जाते नवऱ्याकडं. आली ग काय हा पाय वरती करा. वय या वय काय करू राहिले तुम्ही? काय नाही पाहतोय मोबाईल. हा का? हा. आओ हं? मी काय म्हणते काय ऐका ना, मला आहे ना हं? लय मूड आला बाई. ए काय ग शांते काय म्हणते तुला मूड आला? हा या काही की काय झालं तुला? आओ शांता हा तू एवढ्या दिवसापून हा. अशी लांब लांब पळती हा हं? आणि आज काय म्हणते मूड आला? आओ तुम्हाला सांगू का एक आयडिया. हं? ते मालक आहे ना, हं. मी ज्यांच्या कामाला जाते ते हं. त्यांना मी सांगितलं. ते म्हणा रोज लेट काय येते, ते पहिलं कारण सांग म्हणा मला तू. मग त्यांना म्हणलं अहो माझ्या नवऱ्याला मूड येतो आणि मला मूडच येत नाही. नुसतं असं हो राहिलं 2-3 महिन्यापासून. मग नवरा नुसता नाराज राहतो. हं. आणि मग आमच्या त्यानं भांडणं होत्या म्हणून मी कामावर लेट येते. मग तो मला म्हण मेडिकल मध्ये जा एक पावरची गोळी आण. आणि त्याने बाई म्हण तुला कसा मूड येईल. मग ती गोळी घेतली आणि तुम्हाला सांगते बाई मला आता असा मूड आला, असा मूड आला, असं वाटून राहिलं का तुम्हाला असं कवळ्याच मारावा नुसत्या. ग बरं झाला तुला मूड आला. मी त्याच दिवस गोष्टीची वाट पाहत होतो. हा का तुला रोज मूड नव्हता, मा मूड गायब होऊन जायचा. मग मी किती तो नाराज राहायचे तुम्ही. नाराज व्हायचो, तो चिडचिड करायचो एवढी चांगली बायको असताना नाही का. मला माहितीये का शांता, मी आता दुसरं लग्न करणार होतो. काय म्हणले? हा म्हणजे तुम्ही मला सोडून देणार होते का? नाही तुला सांभाळणार होतो, हा पण मी दुसरं लग्न आहे ना का असं करणार होतो का मला जे शरीराला लागत ना तेच भेटत नव्हतं. मग म्हणलं दुसरी बायको करू. मग खरं बाई मी चालले नाही. ए नको ना, आता तुला मुडी यायला लागला ना आता काला करू. आता नाही करणार. पण एवढी बारी बायको आहे माईन, मी दुसरी काला करू. हा का? मग तुम्हाला सांगू का आता मला असा मूड आला. तुम्हाला सांगते बाई तुमचे पाय दाबू का? हा? शांता हा? पाय काय दाबू नको, हा? फक्त मग ते चोळून दे. हा? ते चोळून दे. ते सोडून हा मग म्हणजे काय? अहो ते म्हणजे तू ओळखून घे ना, तर पाय चोळून दे. असं म्हणते हा ते. पाय बर. अरे वा 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 काय गुदगुल्या होत्या. तुम्हाला मूड आला का? लाई मूड. हा का? हा आला आला का? आला. आणि मला तर कधीचा येईल बाई. येईल. हा मग- नुसतं काली जीवाची अशी लाई झाली माझ्या. मग बिल गायचं का हा? आता बरं झालं तो मालकानं आहे ना गोळीचा उपाय दिला. हा बरं झालं तुला मूड आला, नाही तर मी तर असा नुसता जुरू मरायला लागलो. हा ना. हं? हा आता बरं झालं, माई लय दिसाची ना नुसती माई भूक मरून गेलती. हा का? हा आता बायको नका करू बरं का? मी अगं तू जर असं तुला मूड येत राहिला तर मी काला बायको करी. हा हा आता मला लय मूड आलाय. शांता बरं झालं तो मालकानं उपाय सांगितला. आता मला लय मूड आला, मी आता आहे ना असं घालितो हा काढितो, घालितो काढितो. काय? हं?
काय घाली त्या काय काढी त्या हा? काय घाली त्या काय काढी त्या हा? थोड्या टायमात तुला कळलंच ते. हा का हा म्हणजे मग तू मूड आहे ना हा? अख्खा वळून घेतो. हा का घालितो काढितो मग तू मस्त होणार. बर बर कसं वाटलं लय मस्त वाट. किती दिवसांनी प्रेम दिलं तुम्हाला बाई. अगं लय ना दिवस झाले हा ना मामाताना 5-6 महिने झाले. हा मग 4-5 महिने झाले. झाले आता तुम्ही खुश झाले ना. आता खुश हा आता एकदम खुश झालो. बरं आता मी जाऊ का कामावर तू मालक बडबड करील ना. हा जाय लवकर जा जाऊ का मग? हा जाय जाय. तुम्ही झोपून घेता का मग हा मी पडतो जा. आंघोळीला जाते का मग. नाही मी थोड्या वेळानं करील. हा का? आता आहे ना माझ दम झाला थोडा. हा, साबण लावून करा बरं का हो आंघोळ. करतो मी व्यवस्थित. आणि तू जपून जा हा हा गाड्या गोड्या पाय. हा हा येऊ का मालक. ये शांता ये. तुझ्यासाठीच करी उघडी ठेवली होती ये. हा का हा बस बस. तेच म्हणले दरवाजा का उघडा आहे. बर मी काय म्हणतो हा मी तो उपाय सांगितला होता तो केला का तो. हा तुम्हाला सांगते मालक तुम्ही जो उपाय सांगितला हं. मेडिकल मध्ये गोळी घेतली आणि नवऱ्याकडे गेले आणि 15-20 मिनिटांनी पावर आला मला. आणि तुम्हाला सांगते अग ग ग ग ग ग ग काय सांगू बाई मालक जसा नवरा भिडला. हा तुम्हाला सांगते बाई नवऱ्याला तर इतका आनंद झाला जसं मला त्यांनी वडून घेतलं आणि जसा भिडला तर काय सांगू बाई मालक तुम्हाला. नका बाई पुढचं नाही सांगत आता. सांग ना शांता हा? सांग ना मला ऐकू. सांगू का हा मग. नवरा म्हणतोय मालक लय हुशार आहे लय भारी त्यांनी पावरच्या गोळीचा उपाय सांगितला तुला. हा म्हणजे माझं नाव घेतलं बा. हा आणि तुमचं नाव घेतलं आणि म्हणणं तर मालक म्हणजे एकच नंबरचा डोकेबाज आहे. हा मी या दिवसाची वाट पाहत होतो नवरा म्हण आणि जाऊन नवऱ्यानी मिठी मारली बाई. आता काय सांगू तुम्हाला. हा असं असा मूड आला त्याला बी असा मूड आला ते सांग सांग सांग. आणि मग ते लगेच सुरुवात केली त्यांनी. खाला आता काय आलं म्हणजे हे विचारणं झालं का मला. हा. हा? आणि तुम्हाला सांगते ते रात्री तर गोळी घेतलीच हं. आणि ते रात्रीचं तर झालंच सगळं रातभर हा. कार्यक्रम. सकाळी सुद्धा मी एक पावरची गोळी घेतली. यो. मी म्हणले नवऱ्याला परत एकदा खुश करायचं आणि मग कामावर जायचं म्हणजे नवरा खुश आणि मी खुश आणि कामावर टायमावर जाईल. तुम्हाला सांगते मालक सकाळी गोळी घेतल्यावर असा मूड आला बाई परत असा मूड आला. म्हणजे डबल गोळी घेतली तो. डबल घेतली आणि परत नवऱ्याने वळून घेतलं आणि असं कोटव पाडलं. ग ग ग ग ग ग ते काल विचार त्या मला पुढचं आणि तो मूड आहे ना अजून बी आहे माझ्या शहरात थोडा खाली झाला नवऱ्याकडे गेल्यावर पण अजून बी आहे. अजून बी नुसतं मला असं कस तरी हो राहिलं मालक त्या पावरच्या गोळीची ना ते मूड आहे ना तो अशी गुंगी मला जरा. हा मग गुंगी राहणारच. हा पण जाऊ द्या मरू द्या मी ते भांडे घासून घेते. जाऊ का मग. हा घे घे घे. हा तो काम आवरून घे. हा बर जाय जाय. शांता खुश आहे बर का. शांता आहे खुश आणि तिचा नवरा आहे खुश. जाऊ दे मी त्यांना उपाय दाखवला ना ती नाही केला. हं? जाऊ दे त्यांचा परपंच आनंदात चाल दे. जाऊ दे आता मला आज आहे ना कामावर जायला सुट्टीचे. मी आराम करतो झोपतो थोडा. चल आता आहे ना आज कामावर काही गेलं नाही. आज आहे ना मस्त आराम करतो नुसत्या डुकल्या येऊ राहिल्या झोपतो थोडा. चल बाई झाले आता भांडे झालं धुणं झालं सगळं काम आवरलं. मालक तर मस्त झोपले बाई. बया
मालक तर केवढे घोरू राहिले. आज सुट्टी टाकली वाटतं, मालकाने कामावर नाही गेले. माझं काम आवडलं, पण आता काय करू बाई. ती पावरची गोळी घ्यायले तर नुसतं कस तरी हो राहिलं. मालकाने जर मला इथं पाहिलं असं, तो मालक वरडायचा तर नाही ना. पण काय करू, नुसतं कस तरी हो राहिलं बाई. मला एवढी पावरची गोळी, इतका पावर तिच्यामध्ये. ते आता मालक काय बी म्हणू दे बाई. आता घरी कवा जाईल, नवऱ्याकडं कधी जाईल, तर नुसतं कसं तरी हो राहिलं. थोडंसं पाहू का मालकाला हात लावून, काय म्हणतो मालक. बया, हात लावू का नको, हात लावू का नको, लावू का नको, असं झालं बाई मला. नुसतं जीवाची लाई लाई हो राहिली. आणि घरी गेले तर नवरा तर आज ड्युटीवर जायले. काय बाई, मालक दिसू राहिला राजबिंडा. शांता, हा, काय करू राहिली तू? ते आहो काय झालं मालक, तुम्ही ते पावरच्या गोळीचा उपाय सांगितला. ते मी सकाळी बी गोळी घेतली ना, पण आता नवरा माझा ड्युटीवर निघून गेला, घरी कोणीच नाही. त्या गोळीचा थोडा थोडा पावर तुम्हाला नाही का म्हणले, अजून अंगातच आहे मालक. कस तरी हो राहिलं मला. माझा नको दारू बाई. बाई, ते ए बाई, ये काय करू राहिली तू? ये काय करू राहिली? ते आव मालक, तुम्हाला सांगितलं ना, ते गोळीचा पावर माझा अजून अर्धा तासाच आहे ना, त्याच्यामुळं तुम्हाला थोडस म्हणलं मालक थोडं प्रेम देतील. ए बाई, मी नाही देणार. अगं बाई, हा उपाय मी तुला सांगितला आणि तू मावच प्रयोग करायला लागली काय बाई? का त्यातला माणूस दिसलो का बाई शांता तुला? तुम्हाला सांगू का मालक, तुम्ही त्यातले नाही बर का. तुम्ही लय राजबिंडे, तुम्ही लय छान आहे दिसायला. ते त्याच्यामुळं मला असं हो राहिलं का आता काय करू काय नको करू. तुम्हाला ना मालक असं वाटू राहिलं, कुठं ठेवू कुठं नको ठेवू. ते हा असंच हो राहिलं मला. त्याच्यामुळं आहे ना, ते भांडे कुंडे पटकन आवरून घेतले आणि लगेच आली बाई तुमच्यापाशी. शांता, अगं तू आज काय राहिली? ते मला थोडं घेऊ द्या ना प्रेम. ए नाही नाही, तिकडं नवरा ड्युटीवर गेला ना, आता घरी जाय तू. तो नवऱ्याच घे. तो परत संध्याकाळी येईल, पर 9 वाजता मालक. आईला काय पस्तावा आला बा. तुम्हाला उपाय सांगून उपयोग नाही झाला मग. शांताबाई, एक काम कर, मी दुसरी बाई पाहून घेतो. शांता, असं काय माझ्यावर येऊ नका बा. ते येऊ द्या ना थोडं मालक. आणि दुसरी कामवाली कशाला पाहते मालक. तुम्हाला सांगते मालक, माझ्यात काही कमी आहे का? तुझ्यात कमी नाही, पण उपाय मीच दिला आणि बाई मावच प्रयोग करायला लागली. काय म्हणले मालक? काय नाही काय नाही म्हणलं, असे प्रयोग घरी करा, माव नका. तुम्ही उपाय दिला तर चांगले केलं ना. दुसऱ्याचं भलं करण्यात आनंद असतो मालक. तो आनंद तुम्ही घेतला, तुमचं आहे ना कल्याण होईल मालक. अगं मग तो नाव द्यायचं, तो कल्याण केलं. आता माहीत भिवंडी कधी सुटली. तुम्हाला असं आवडत नाही का मालक? नाही 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 शांता, तुम्ही त्यातले नाहीये का? ए बाई, मी ना एक काम करतो, दुसरी एखादी नोकरीन बाई पाहतो, पण तू नको ग बाई. तुम्ही ऐका ना मालक, आणि ते बाकीचं कायला बोलू राहिले. तुम्ही नंतर दुसरी पा वाटलं तर, पण आज मला प्रेम द्या मालक. तुम्हाला सोडणार नाही मी. नाही नाही, कस तरी हो राहिलं मला शांता. मालक, नुसतं जीवाची लाई लाई हो राहिली. शांता, ऐक काय तुम्ही आशे पडा मालक. किती छान दिसू राहिले गोजीरवाणी तुम्ही. शांता, शांता ऐक. तू ना इडून नाही पहिली. कुठं जाऊ तू मला? इकडे इकडे इकडे. थोडं मला प्रेम द्या ना मला. हा देतो देतो, इकडे इकडे हा का? इकडे इकडे. कुठं? इकडे तर ये. अगं तू तर इकडे तर ये. उतर खाली. मला कुठं नेऊ राहिले? हा तुला न्यू राहिलं मी. ऐका ना, मला थोडं ऐका ना. तुम्ही इकडे बसा ना हा 2 2 मिनिटं. उठ तू, उठ पहिली. थोडस माझं उठ उठ. मला मला कस तरी हो राहिलं. असं वाटू राहिलं तुम्हाला सोडूच नाही मालक. अगं बाई, मला कळलं. असं वाटू राहिलं नुसती कवळी घालावं मालक तुम्हाला.
तुम्हाला नुसतं चोळीत राहावं तुमचं काय? ते गाल गाल असा अरे 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 काय पस्तावा आला बा. काहीच नाही ना मालक, याच्यात अवघड काही नाही ना. थोडं प्रेम द्या फक्त, बाकी कुठं काय मागू राहिले मी तुमच्याकडे काय शांता. इस्टेट मागू राहिले का मालक? असे करून राहिले तुम्ही. नाही नाही प्रेम बिम नाही, तू निघ बरं, तू आहे घरी. थांबन मालक, नवरा कामावर जायले ना. तो जाऊ दे तिकडं पाच दोघं, तुम्हाला काय करायचं तिकडं जाय, तू तिकडं दुसरा पटावन तिकडं त्याला लटक. हा का? जाय जाय, माल नको लटक. हे बाई मी काय त्याच्यातला नाही. हा का? नाही नाही माल नको पटू, तू जाय, मी दुसरी बाई पाहिजे नको. हा का? मला काही कमी आहे का मालक? हं? काही कमी आहे का मालक? तुला मध्ये कमी नाही, आता लई जास्त झालं. पण तू जाय बाई साय. एवढं जास्त आहे ते, कमी करा ना तुम्ही. हं? ते तुम्ही म्हणले नाही इतके जास्त झाले, थोडं कमी करून द्या ना थोडं. नाही नाही नको नको, तू आहे ना, आता तू लई झालं. हा. आता तू आहे ना, उद्या पण बिलकुल कामावर येऊ नको. म्हणजे तुम्ही कामावरून बी काढलं का हो मालक? काढून टाकीतो तुला. मी ना भलाई उपाशी राहील, हा का? पण तू काही येऊ नको बाई ग. आव राहू दे ना. हा? ते केलं असतं ना. केलं असतं ना थोडा मुडा अजून जाईल नाही ना. बाई, तिकडे एखादा लाठ्या बोकांडी घे, पण तू निघ बरं पहिली. लठ्ठे का? जाय जाय जाय. हायला अवघड झालं गो. हं? त्याला उपाय मी सांगितला, हं? आणि त्याला माझ्याच गळ्यात आलं. त्या काम दाम केलं, चांगली मला डुकला लागला होता. शांताबाई आली आणि मला चोळायला लागली. रे 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 रे, काय डोक्याला ताण झाला रे, ताण झाला. आज पाहुणे ना, मी कोणालाही उपाय सांगणार नाही भाऊ. चायला चांगलं ज्याचं बल करायला जावा ते निघालं माव कोल्यावानीच बसलं येऊन बोकांडी. त्याच्यापेक्षा नको, उद्या पाहून कामाला बाई ठेवणार नाही एक बी. नको रे बाबा, कुठं सुखाचे दिवस दुःखात घालतो. छा 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 छा. पण बाई नको, कुणीच नको, पड गपची.